महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा नवीन वादळ येताना दिसतंय. कारण की उद्धव ठाकरेंच्या संदर्भात अनेक तर्कवितर्क सुरूच होते. पण त्यांची दिल्लीवारी झाल्यानंतर पुन्हा एकदा नवीन डाव ते आखत होते का, असा सुद्धा प्रश्न अनेक ठिकाणी विचारण्यात येत होता. साहजिकच राष्ट्रवादी पवार गट यांना सोडून दिल्लीला जाणं आणि मातब्बर नेत्यांची भेट घेणं महाविकास आघाडी संदर्भात अनेक प्रश्नचिन्ह निर्माण करणारं हे प्रकरण होतं. कदाचित या पाठीमागे मुख्यमंत्री पदाची सूत्र किंवा विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचा फ्रंट फूटवरती चेहरा कोण असेल या संदर्भातली चर्चाही असू शकते. पण ह्या सगळ्या समीकरणाचा विचार केला आणि अगदी उद्धव ठाकरेंच्या सध्याच्या वक्तव्याचा सुद्धा विचार केला तर पुन्हा एकदा नवीन संभ्रम निर्माण होतोय. कारण की उद्धव ठाकरेंनी स्पष्ट सांगितलंय की काँग्रेस आणि शरद पवार यांनी उमेदवार द्यावा, मी त्याला पाठिंबा द्यायला तयार आहे. आता ही एक गुगली आहे की खरोखरच ते मनातलं बोललेत, या सगळ्या संदर्भात ह्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेऊयात. नमस्कार, मी ऋतुजा आणि तुम्ही पाहताय सत्ते पे सत्ता. थोडक्यात पण महत्वाचं, शरद पवार आणि पृथ्वीराज तुम्ही जाहीर करा, मी पाठिंबा देईल. मी माझ्यासाठी लढत नाही, मी मुख्यमंत्री पद सोडलं ते महाराष्ट्रासाठी. महाराष्ट्र झोकवण्याची कोणाची हिंमत होणार नाही, हे शब्द आहेत उद्धव ठाकरेंचे. आता लोकसभेला जसं फ्रंट फूटवरती येऊन उद्धव ठाकरे खेळले, पण त्या सगळ्या समीकरणामध्ये बाजी मारली ती शरद पवारांनी. आणि शरद पवारांपेक्षा सुद्धा जास्त बाजी मारल्या गेली आहे ती म्हणजे काँग्रेसकडनं. आता ते समीकरण जर आपण बघितलं तर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरेंनाच केंद्रस्थानी ठेवायचं की आता काँग्रेस किंवा शरद पवार यांच्या गटाचा चेहरा समोर आणायचा, या संदर्भात महाविकास आघाडीमध्ये मोठी चर्चा सुरू होती असं सुद्धा ऐकण्यात आलं. जर का तसं झालं नाही तर ही आघाडी जास्त दिवस टिकणार नाही असं सुद्धा बोललं जात होतं. पण दिल्लीवारी झाल्यानंतर उद्धव ठाकरेंनी जाहीर केलेली ही भूमिका अनेक प्रश्नांना उत्तर देणारी आहेच, पण सोबतच अनेक प्रश्न उपस्थित करणारी सुद्धा आहे. यातला पहिला प्रश्न असा पडतो की जर का उद्धव ठाकरेंनी अशी भूमिका घेतली तर नेमका कोणाचा चेहरा फ्रंट फूटवरती येऊ शकतो. आणि त्यातला दुसरा अतिशय महत्वाचा प्रश्न म्हणजे उद्धव ठाकरेंनी नेमकी ही भूमिका का घेतली आहे. आता महाविकास आघाडीच्या निर्धार मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरेंनी केलेलं वक्तव्य हे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक नवीन दिशा, नवीन आयाम, नवीन गणितं, नवीन समीकरणं प्रस्थापित करणार आहे. कारण की आतापर्यंत उद्धव ठाकरे पुन्हा एकदा सीएम पदावरती विराजमान होतील अशी एक शक्यता फक्त वर्तवली जात होती किंवा तसं भासवल्या सुद्धा जात होतं. जर का आपण ठाकरे गटाच्या इतर नेत्यांच्या वक्तव्यांचा विचार केला किंवा संजय राऊत ह्यांच्या वक्तव्याचा विचार केला तर कुठे ना कुठेतरी उद्धव ठाकरे यांना केंद्रस्थानी ठेवण्यात येत होतं. काही ठिकाणी असं सुद्धा बोललं जात होतं की उद्धव ठाकरे आता आदित्य ठाकरे यांना पुढे करतील. आणि तशी भावना सुद्धा ह्यापूर्वी अनेक नेत्यांनी किंवा उद्धव ठाकरेंनी सुद्धा बोलून दाखवलेली होती. पण त्यांनी आता माघार घेतलीय. मुळात माघार घेण्याचं कारण जर का आपण शोधलं तर ह्यामध्ये दोन शंका सापडतात. त्या म्हणजे एकतर हे वक्तव्य करून त्यांनी मित्रपक्षांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न किंवा मग त्यांच्या पुढे पेच निर्माण करण्याचा प्रयत्न केला. दुसरी गोष्ट म्हणजे लोकसभेला जी काही गणितं महाविकास आघाडीमध्ये पाहायला मिळाली आहेत त्यामध्ये उद्धव ठाकरे इतर पक्षांच्या तुलनेमध्ये कमी पडले. त्यामुळे साहजिकच येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांनी आपली क्षमता, मतदारांच्या मनातल्या भावना ओळखूनच ही भूमिका जाहीर केलेली असू शकते. आता ह्या दोन शक्यता जर आपण बघितल्या तर त्यांचं वक्तव्य आपल्या लक्षात येईल. दुसरी गोष्ट म्हणजे आता जर का ते बॅकफूटवरती गेले तर फ्रंट फूटवरती नेमकं कोण येईल. आता अर्थात काँग्रेसचा आत्मविश्वास ज्या पद्धतीनं वाढलाय ते पाहता काँग्रेस एक नवा चेहरा समोर आणू शकते असं सुद्धा दिसतंय. पण सोबतच शरद पवार यांनी टाकलेले सगळे डाव सकारात्मक ठरतायत आणि नवीन उमेदवार देण्याची त्यांनी घेतलेली भूमिका सुद्धा याच अँगलनं आपण लक्षात घ्यायला पाहिजे. विशेष बाब म्हणजे अनेक ठिकाणी असं सुद्धा बोललं जातंय की कुठे ना कुठेतरी आता शरद पवार ह्यांनाच केंद्रस्थानी ठेवून त्यांनाच पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदाचा उमेदवार म्हणून विधानसभेची निवडणूक लढवली जाऊ शकते. कारण की सहानुभूतीच्या राजकारणाला ह्यामुळे पुन्हा एकदा एक नवीन वलय प्राप्त होईल. सोबतच या चेहऱ्यामुळे कोणताही दुसरा नेता किंवा पक्ष नाराज सुद्धा होणार नाही. म्हणून आता कदाचित शरद पवार यांना केंद्रस्थानी आणण्यासाठीच ठाकरेंनी तसं वक्तव्य केलं अशी पण चर्चा आहे. आता खरोखरच ही शक्यता बरोबर वाटते का? खरोखरच शरद पवार यांना फ्रंट फूटवरती आणल्या जाईल का? याबद्दल तुम्हालाही काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.